ची झाली, पानसरेंची झाली, या हत्या कुणी केल्या? हिंदूंनीच केल्या ना. याची उत्तरं यांच्याकडे आहेत का? आणि आता हे जर लाभार्थी म्हणतात या पद्धतीनं, याचा अर्थ हे यांच्या पाठीशी उभे राहून दोषी असताना सुद्धा यांना निर्दोष सोडलेला आहे. जनतेच्या ठीक आहे मनात शिवानंदजी, तुम्ही एक अत्यंत गंभीर असा आरोप करताय, मात्र तुमचा मुद्दा लक्षात आलाय. वेळेअभावी आपल्याला पुढे जावं लागेल. शेवटची कमेंट धनराज वंजारी सरांची. वंजारी सर, तुम्हाला काय दिसतंय? काही होप्स दिसतायत का या सिस्टीममध्ये सुधारणा होतील अशा? त्या पक्षाचा विषय सोडून द्या, कोण सत्तेवर असेल ते सोडून द्या, यातलं पॉलिटिक्स सोडून द्या, पण पुढच्या पिढ्यांना हे भोगावं लागणार नाही. काहीतरी होप्स दिसतायत का? अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी हे कुठेतरी सुधारेल असं तुम्हाला दिसतंय की असं काही वाटत नाही तुम्हाला? मला अजिबात असं दिसत नाही. कारण उत्तरोत्तर म्हणून मी 2016चा माझा DRDOचा अनुभव एवढ्यासाठीच सांगितला की त्यावेळीचं जे सरकार ते कशा पद्धतीनं कमिटल यूज सिस्टीमचा करत असे आणि त्यानंतर त्या राजकीय पिढ्या ज्या आल्या त्यापेक्षा निर्घुण पद्धतीनं सिस्टीमचा वापर करायला लागल्या. एकच शेवटचं मला बोलून थांबायचं आहे. अमोल, यू गिव्ह मी टाइम टू स्पीक दिस. ज्या तपासावर न्यायालयात केस चालली आणि निर्दोष मुक्तता झाली, तो तपास ATSचा तपास नव्हे, तो तपास NIAचा तपास आहे. आणि NIAने केलेल्या तपासामध्ये एकच महत्वाची गोष्ट घडलेली आहे. कारण मोक्का कायद्यामध्ये जे IPS अधिकाऱ्यासमोर दिलेलं स्टेटमेंट असतं ते ग्राह्य धरलं जातं पुरावा म्हणून. एरवी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट ग्राह्य धरल्या जात नाही. पण मोक्का कायदा रद्द झालेला आहे. त्याच्यामुळं मोका कायद्यामध्ये काही चेंजेस आलेले आहे. त्याच्यामुळं या जबान्या ग्राह्य धरल्या गेल्या नाही हेही नजरअंदाज करता येत नाही. फोन टेपिंग आणि लॅपटॉप रेकॉर्डिंग जे प्रोसिजरल भांडवल केलं गेलं की प्रोसिजर बरोबर नव्हती म्हणून तो एव्हिडन्स नाकारण्यात आला आणि म्हणून एव्हिडन्स नाही असं जे काही कोर्टाचं म्हणणं आहे ते याच्यावरती आहे. माझं शेवटचं वाक्य एकच आहे अमोल, की खरंच जर पोलीस अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील, 11 वर्ष तुमचं सरकार आहे, तुम्ही का नाही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा केस रजिस्टर करून त्याला आरोपी करार द्या ना. जर पोलीसच जबाबदार असतील तर उद्या हेच म्हणून टाका की पोलिसांनीच बॉम्बस्फोट केले, ATS वाल्यांनीच बॉम्बस्फोट केले. अहो, तुष्टीकरणाची भाषा सांगता. आता लोकलचे जे आरोपी सुटले ते पण तुष्टीकरण म्हणायचं का? कोणी केलं मग ते? राजकारण होत राहणार. मला दुःख आणि वेदना एकाच गोष्टीची आहे की तुमच्या राजकारणाच्या गदारोळात या देशाच्या संविधानिक व्यवस्था पिसून निघत आहे, भरडून निघत आहे. निश्चितपणे वंजारी सर, हे तुमचं जे शेवटचं वाक्य आहे तोच खरं तर या सगळ्या चर्चेचा सार आहे आणि तोच संदेश जायला हवा असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सर्वांचे अनुभव, सर्वांच्या वेदना, त्यामागचं असणारं राजकारण आणि इथून पुढे भविष्यामध्ये बांधले जाणारे आडाखे, या सर्व बाजूंनी आपण चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल समीर कुलकर्णीजी, शिवानंद भानुसेजी आणि धनराज वंजारी तुम्हा तिघांचेही आभार. विश्वास पाठक आपल्याबरोबर पुढच्या विषयासाठी देखील या चर्चेमध्ये सहभागी असणार आहे. आणि आता आपण वळणार आहोत 0 आवरमधल्या आजच्या दुसऱ्या विषयाकडे. गेल्या काही महिन्यामध्ये समोर येत असलेले काही इश्यूज बघा. दादरचा कबूतरखाना,